अरुणा डॅम आणि तिथे आता आपण उभे आहेत आणि आपले मुकेश साहेब. सो काय कसं कधी झालं आहे डॅम, कधी बसवलं होतं? 2020ला डॅम पूर्ण झाला अरुणाची गव्हर्नी आणि अजून डॅमचं काम व्यवस्थित काम पूर्णपणे केलेलं आहे. सध्या काय कॅनलमधली कामं व्यवस्थित चालू होतं. कॅनल झालं की डॅमचं सर्वत्र आपल्या रत्नागिरी जिल्हा आणि आपला वैभववाडी तालुक्याला डॅमचं पूर्णपणे पाणी पोचू शकतं. पूर्ण शेतकऱ्यांना आपला फायदा होणार आहे इथल्या. चांगलं. आता डॅममुळे कोणती गावं उठली वगैरे, म्हणजे जे आपल्या डॅममध्ये आकवणे, भोम, नागपाडी, ओके, ही 2-3 गावं गावं उठली. आणि आता सध्या वरती सर मौदे, नितेश मौदे आणि आपलं गुरवाडी म्हणून एक गावावर विस्थापित आहे डॅमच्या वरच्या साईडला. त्यांना आपण व्यवस्थित त्यांचा रस्ता, रोड वगैरे सगळं डिपार्टमेंटने करून दिलेलं आहे. हो, म्हणजे हे डॅमची लेवल आहे पाण्याची, जेव्हा डॅम ओव्हरफ्लो होतो ओके तेव्हा डॅमचं पाणी इथून खाली जातं. ओके, म्हणजे आता जसं आहे डॅमचं. तर नमस्कार मित्रांनो, मी नितेश गौर तुमचं सर्वांचं स्वागत करते नितेश नारायण गौर या मालवणी यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण आता वाजल्यात सकाळचे, आज तारीख 22 आणि वाजल्यात 9:30 आणि मस्त असा सुंदर असा हा नजारा. सकाळी थोडंसं आज ऊन आहे, कालच्यापेक्षा बेटर आहे. काल 1 वाजतापासून पाऊस होतो, 12:30 पाऊस सुरू झालो, पण आज जरा वातावरण ठीक आहे. तर मुकेश आहे माझ्यासोबत, मुकेश सावंत माझा मित्र. तो भुईवाड्यात जाता, मग तो हेत वगैरे करून तिकडनं भुईवाड्यात जाता. तिकडे एक डॅम आहे, डॅमचं नाव मला पण काय माहिती नाही, तो बोललेला आहे पण लक्षात नाही, तुम्हाला जाता सांगेन मी. तर त्या डॅमवर पण मधला जाऊया. सो चला, तो त्याचं एक काम आहे तिकडे, तो बोलला चल जाऊया म्हणून भुईबावड्याक आपण जरा फिरूया. येतच तर चल जाऊया, तुझं पण एक व्हिडिओ आहे आणि माका पण सोबत आहे, त्याचं एक काम असतं, तो कामानिमित्त जात असतं तिकडे. सो बोललो चला, मी पण आता हाय घरी, तर त्याला बोललेलो जेव्हा घरी असेल तेव्हा मी जाऊया. सो बोला आज जरा मी खाली होतो, तर कुठे आज काम नव्हतं आणि आज काय यूट्यूबसंबंधी कुठे जायचं नव्हतं. सो बोललो चल आज जाऊया कुठेही आणि मस्त की जरा फिरून येऊया, जरा घरात बसून पण थोडं कंटाळा आलेला. सो चला, तुमका पण जरा, मी पण जाते फिरते आणि तुमका पण फिरवत आहे. सो चला आपण आता जाऊया भुईबावड्याक. ओके साहेब, बघा गाडीवर जात नाही, आपण आता जाऊया त्यांच्यासोबत. सो चला. आपण जात आहोत इकडे पेरेगाव ठिकाण, इथून पुढे गज की भुईबावडा येणारी. मस्तपैकी असं वातावरण. साफसफाईचं काम चालू आहे. गणपती जवळ येईल की साफसफाई चालू होता. जवळकडे मशीन थांबवल्याने ना उपरेगाव मंदिर पण आहे व्यवस्थित. पाठीमागे दिले होता आणि हा आता उपरे आणि इथून मग पुढे वैभववाडी, बरोबर ना? बघा हे उपरे, इकडे जातो वैभववाडी. आमचं शिवाजी महाराजांचं पुतळं. आता आपण जाऊया डॅमला. राईट साईडला आहे बघा, लेफ्ट साईडला नदीच्या पाण्याचा बेच वरनं पाणी जातं आणि समोर एकदम ह्या बघा हो डॅम होतो. तर आपण हे थोडंसं खाली यायच्या मला रेनकोट घालूया, रेनकोट नाही तर वांदे होतील. रेनकोट घालूया आणि आता पुढे जाऊया वरती डॅमवरती. थोडंसं याचं काम होतं ते केला मुकेशचा आणि आता थोडंसं पुढे जाऊया. सो चला. आहे ना ह्यो कालू ह्याच्यावरनं पाणी जातं आहे. ब्रिज कसा केलेला होता बघा, ट्रेनला तिथपर्यंत. अशी काय वाटतं आहे ना ट्रेन जाता, पण ट्रेन नाही.
त्याच्यावर पाणी सप्लाय करणार आहेत. अजून चालू नाही झालं आहे. तर आता आपण जाऊया वरती डॅमवर. तो चला. कातारातनं कसं काढलं जातं बघा. आम्ही होतो. हां बघा धरणाचा व्ह्यू बघा. चला आता आपल्या मुकेश साहेब घेऊन जातील खाली. भारी आणि एकदम तिथपर्यंत जातो. नुसतं कालव काढलं ना तर डायरेक्ट आहे ना भुईवाड्यात जातात. वैभववाडी मार्गे म्हणजे भुईवाड्यात तिथून मग त्या डोंगरातून डायरेक्ट याच्यात वैभववाडी. सो असा हा व्यवस्थित असा मस्तपैकी बघा नजारा. पाऊस नसतो ना या धुक्या गेला असता सगळा. आता धुक्या इकडे हा ना धुक्यामुळे तेवढं दिसत नाही पण लांब नसतं काय तिकडे त्या साईडला. इथून पाणी आतमध्ये घेतात आणि इलेक्ट्रिसिटी इकडे हे करतात. इलेक्ट्रिसिटी तयार करतात आणि तिथून मग ते पाणी तिकडून ते कालव्यामार्गे आपण तिकडून असं तिकडे असं त्या साईडला पाठवतात वैभववाडी मार्गे. सो अजून काम चालू आहे. अजून प्रोसेस जशी तुम्हाला मी सांगितली तर अजून चालू नाही तरी इकडे पण याचं काम चालू आहे. अजून प्रोसेसिंगमध्ये आहे. हे आज ना उद्या होईल व्यवस्थित. आणि असा हा नजारा बघा. पावसाने आमच्यावरती खूप मेहरबानी केलेली आहे आणि व्यवस्थित असं नजारा बघा मस्त वेगळी असं भारी असं वाटतं आहे एकदम मस्तच. आणि धुक्या पण बघा व्यवस्थित असा. थोडीशी घरं पण आहे त्या साईडला. तिथं त्या साईडला पण घरं आहेत तिकडे आणि आपण पण ना त्या साईडने झालो तिकडूनच आलो असं तिकडून असं इकडे आलो आहे. आणि आपण असं ह्या इथून असं त्या ह्याच्यातून आपल्याला इथे आणलं त्याने असं मस्तपैकी असं नजारा. सो हे बघा वरती येऊन भारी वाटतात. सो हे बघा मस्तपैकी तिकडे पण आहे व्यवस्थित असं. सो थोडेफार आपल्याला माहिती मुकेश पण दिली. मुकेश इकडे कामाला होता. काम केलेलं त्यांना हाय वाईजवळ ते वाईज थोड्यावर 2 वर्ष काहीतरी कामं होतं. त्याच्यामुळे ते काय आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे डॅमबद्दल. डॅममध्ये कसं काम वगैरे करतात. सो आणि मस्तपैकी असं वातावरण मस्त असं. आणि आता आपण इथे उभे आहोत मस्तपैकी असं वातावरण मुकेश वगैरे पाठीमागे. सो बघूया त्याच्या काढून 2-3 क्वेश्चन विचारूया. तो काय सांगतो ते बघूया. त्याच्यावरतीच लावलो आम्ही गाडी. तो तिकडे आता सध्या थया त्यांना आता हे आणता वगैरे आपली गाडी आपण लावलेली बाईक तिकडून घेऊन येतात. कारण की पाऊस असल्यामुळे आम्ही तिकडेच लावलेली गाडी म्हणजे खाली नको. सो आता तिकडून येत मग आपण तिथे जाऊन. सो आपण ना तिकडच्या कोणावर जाऊ. तिकडच्या कोणावर तो बघा तिकडे ना इकडे संपतं बरोबर परफेक्ट इथे संपतं तो. हा जो पूर्ण इलाका ना डॅमचा इकडे संपतो. सो बघू त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. मी तुमका दिलेच पण माझ्यापेक्षा बेटर त्या काय नॉलेज असतात. सो चला. आणि इथे दुपारचे 1:45 झाले आहेत आणि आपण आता इथे दुपारचं मस्त की वातावरण बघा. थोडंसं सकाळपासून थोडंसं वातावरण बरं होतं. पावसाने पण आम्हाला काय जास्त त्रास नाही दिला. आत्ताच तो जरा जास्त लागला नाही तर बाकी मस्त होता. सो हा बघा नजारा मस्तपैकी असा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. आणि तिथून येतो आहे. सो त्याला बघूया आपण. तर आपण कोट आणि हेल्मेट ठेवला तर घेऊया आणि तुमका तकडे जाऊ ते घेऊन. सो बघा बाईकनेवरती पण एन्जॉय करा कसं काय दिसतं आहे ते. सो चला मस्तपैकी एन्जॉय करू आता. सो इथे हेल्मेट वगैरे घेऊन जायचं पुढे गाडी. सो चला आता आपण हे घेऊया आपलं हेल्मेट आणि हे आणि आता पुढे जाऊयात. तिकडचा नजारा दाखवा तुम्हाला. हवा हे नाही करतो मी.
गेट ओके गेट आहेत इकडून गेट आहेत का याला ओके सो बघा आपण तिकडे होतो ते बघा तिथे ते ना तिकडे होतं व्हील म्हणतात तिकडे तर तिकडे होतो त्याकडनं असं येईल माझ्या तरी पण आमका 1 मिनिट लागला स्लो येला म्हटलं कशा शूट घेऊचा म्हणून आणि असं मस्तपैकी असं वातावरण भारी वाटतं आहे व्यवस्थित असं सो चला तिकडे ना गुरुविवर लागतात तिकडे लोक सो या डॅम अरुणा डॅम आणि तिथे आता आपण उभे आहेत आणि आपले मुकेश साहेब सो काय कसं कधी झालं आहे डॅम कधी बसवतं हे 2020ला डॅम पूर्ण झाला अरुणाची गरवरणी आणि अजून डॅमचं काम व्यवस्थित काम पूर्णपणे केलेलं आहे आता सध्या काय कॅनलमधली कामं व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित चालू होतं कॅनल झालं की डॅमचं सर्वत्र आपल्या रत्नागिरी जिल्हा आणि आपला वैभवडी तालुक्याला डॅमचं पूर्णपणे पाणी पोचू शकतं शकते ते आपण ते पूर्ण शेतकऱ्यांना आपला फायदा होणार आहे इथल्या चांगली गोष्ट आहे आणि ते आता अजून काम थोडंसं बाकी आहे ना बाकी आहे. याचं काम थोड्या दिवसात पूर्ण होईल आणि सगळं पाणी आपल्या डॅमचं व्यवस्थित मस्तपैकी असं डॅम आहे आणि इथे कामाला होता तो होय. 1-2-3 महिने पण याने व्यवस्थित इथे काम केलं त्याचं इकडचं त्याला नॉलेज आहे व्यवस्थित सो आता हे इकडचं म्हणजे आता इकडे कोणती गावं म्हणजे ते आता डॅममुळे कोणती गावं उठली वगैरे म्हणजे जे आपल्या डॅममध्ये आखवणे भोम नागपाडी ओके ही 2-3 गावं अशी 2-3 गावं उठली आणि आता सध्या वरती सर मौदे नितेश मौदे आणि आपलं गुरवाडी म्हणून एक गावावर विस्थापित आहे डॅमच्या वरच्या साईडला त्यांना आपण व्यवस्थित त्यांचा रस्ता रोड वगैरे सगळं डिपार्टमेंटने करून दिलेलं आहे हो म्हणजे ते गाव दिसतं ते हो. थोडंसं डोंगर वगैरे ओके चांगली गोष्ट आहे हो भारी आहे बघा आणि मुकेश साहेबांमुळे आपल्याला समजलं की इकडे डॅम वगैरे इकडे व्यवस्थित आहे कारण की तो इकडे येऊन गेला आहे आणि जेव्हा तुमच्याकडे तो गाईड असतो जो येऊन जातो ना त्याच्यामुळे तुम्हाला अजून थोडी पण माहिती भेटते त्याचे 2 गेट आहेत ना आता हे जे प्लेट आहेत ना हा जो प्लेट आहे तो खाली कधी जातो म्हणजे कसं काय असतं आता सध्या हे डॅमची लेवल आहे पाण्याची जेव्हा डॅम ओव्हरफ्लो होतो ओके तेव्हा डॅमचं पाणी इथून खाली जातं ओके म्हणजे आता जसं गेट ओपनच आहे डॅमचं डॅम ओपन त्याच्यामुळे पाणी ओव्हरफ्लो नसल्यामुळे पाणीच नाही इकडे लेवल कमी असल्यामुळे पाणी खाली आहे जेव्हा पाणी वाढेल तेव्हा आपणच पाणी पिलेवरून खाली जाऊन ओके म्हणजे आता गेट ओपनच आहे हे दोन्ही पण आहेत ना ह्याला गेट आहेत हे दोन्ही पण गेट ओपनच आहेत सध्या खाली जाऊन येऊया पाहिजे जरा असंच थोडंसं आता आलो तर इथे थोडंसं व्यवस्थित तर फिरून येऊया होय बघा असं मस्त पैकी असं भारी वाटतंय बघा कलर लागलो कलर पण नवीनच आहे बघा हाताक लागलो माझ्या पाहिजे बघा इथून भारी वाटतं हा पहिला गेट बघा हा पहिला गेट काय फ्लो काय असेल ना बोल डॅमचं काय डॅमचे वक्राकार दरवाजा आहे हा अरुणा डॅमचा ओके तो वक्राकारात म्हणजे गोल टाईपमध्ये आहे ते बघा असे विज्ञानात आमचा जो माणूस भारी होता त्याच्यामध्ये वक्राकार वगैरे शब्द काय खतरनाक वापरता मुकेश हा सेकंड दरवाजा इकडून व्ह्यू ना त्याचे फोटो पण थोडेफार घेऊया आपण आता सो आधी थोडंसं तुम्हाला व्ह्यू दाखवतो पाऊस नाही तोपर्यंत आणि हा सेकंड दरवाजा सो आणि आपण आता वरती होतो आहे बघा आपण आता इथून असं खाली येऊ शकता इकडे सो तिकडे पण तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता सो थोडं इथे पण गुरं वगैरे चढत होती लोकं आणि खाली तिथे पण बसलेले सो चला आता पावसाचं लक्षण चालू झालेलं पावसानं आमका पावसानं वेळ दिलेला आणि बरोबर 15-20 मिनटं ती झालेली आहेत आणि आता आपण जाऊया थोडं वेळ दिला आणि त्याबद्दल धन्यवाद पावसाचे ऐकता कधी आमचं सो आता आपण वरती जाऊया पावसाळा चालू झाला सो चला मित्रांनो हे बघा आता वाईट जरा की परत गेलो होतो पण आता थोडंसं वेळ जास्त झाला आहे वाढले आहेत 2 आणि आता आम्हाला पण भूक लागली आहे सो मी आणि आता मुकेश आता आपण जाऊया आता भुईवाड्यात जाऊचा की वैभववाडीत रे वैभव तर आता वैभववाडीत जाऊया तर आपण वैभववाडीत जाऊचं म्हणता तर आपण वैभववाडीत जाऊ थोडंसं काहीतरी खाऊया तिथून डायरेक्ट घरी घरी बोललो 2 वाजेपर्यंत पाठी येऊ पण तो वेळ होतो थोडंसं काम वाटलं त्याचं तर वेळ झाला पण मस्तपैकी असं वातावरण होतं आणि हे जर आम्हाला डॅमचं होतं ते झालं एक सो चला आता मस्त गेला आता आपण बसूया गाडीत तो चला तर आपण कोंड्याच्या दिशेने मस्त ऊन
पडला म्हणून म्हटलं तुमचं थोडंसं हे दाखवूया. आता आपण जाता उद्या घाटीकडे, डोळ्याची घाटी जवळच राहा. ऊन पडला म्हणून तुम्हाला थोडासा दर्शन देऊया. मस्तपैकी ऊन पडलेला, उलटा ऊन हा व्यवस्थित आपल्याला दिसला. आता घाटीच्या वरती जायला नजारो घ्या तुम्ही, नजारो. ऊन पडलं की भारी वाटतं समोरून. हे गाडीचा काढला काहीतरी गाडीचा पाठी बंद पडली आहे, काय माहिती काय. त्या दरवाजा उघडून ठेवला ना, काय माहिती काय इश्यू. तो आता या आमचा पोंडा आहे ना, कुठे गेलात नाही. पोंड्याची आता चालू होता ही बघा आहे ना, इकडे खाली बोला आणि पुढे पोंडा. आणि आता आपण कुठलो पोंड्यात घरा गेला. मुकेशने आपल्याला सोडल्या. आता आपण घरा जाऊया. तो चल मुकेश, मग बाय, भेटू परत, मग जाऊया कुठेतरी. तो चला बाय. ही बघा, ही भाजवा किया, तिने मनीषा किया. एक काकी आमच्या खरा वेगळा साफ करता. ही बघा जरा खरा, हे खोला नाही करता. आणि ती मुकादमाचं काम करता आमची मनीषा की. सॉरी हा करा माहेर आया आणि अकडे सासर त्या बघा साफसफाई करतात थोडीशी. माहेरची साफसफाई चालू आहे यांच्या. ती कंटाळली काढून काढून. आता तिनं म्हणता मी शेवाळा ती ह्याच करते. हो, त्याच्यामुळे तिसरी खेप आई. कारण ते शेवाळा एकदम हे झालं त्याच्यामुळे ते नाही करणार. ते परत येऊकच आहे अजून 5-10 दिवसा. अजून गणपतीपर्यंत येऊकच झालं. ती काय एकदा अजून ती फेरी असा. ते इकडे हे असतं मांड असता याचो हळतारखेचो, त्याच्यामुळे ते साफसफाई करतो. आपण येऊया इकडे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण घरी येलो. वाजल्या 4:15 झाले. थोडं लेट झालं कारण थोडं त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे लेट झालं. मस्तपैकी असं जण डॅमवर तिकडे गेला. थोडंसं मला बुरबड्यात काम होतं, ते आपलं सगळं करून आपण अरुणा डॅमला गेलेलो. आणि अरुणा डॅमचं असं मस्तपैकी तुम्हाला दृश्य दाखवलेलं आहे, मस्तपैकी सीन्स दाखवले आहे. तर तुम्हाला कसे वाटले सीन्स नक्की सांगा. आणि असेच कोकणचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, आपली काळजी घ्या.